एक तर मला वाटतं आता तातडीने मदत करणं आणि पोहोचवणं माझं कलेक्टरांशी बोलणं झालेलं आहे. हो. कलेक्टरांनी मला शब्द दिलाय की ते प्रशासनाचे सगळे लोक तिथे पोहोचलेले आहेत. एनडीआरएफची टीम ही तिथे इतर पोहोचली असेल किंवा 1-2-4 मिनिटात पोहोचायला पाहिजे. प्रशासन पूर्ण ऍक्टिव्हेटेड आहे आणि प्रशासन तिकडे तातडीने लोकांना कशी मदत होईल याच्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करते असं मला आत्ताच पुन्हा कलेक्टरनी सांगितलं. सुप्रियाजी, शनिवार रविवारी विशेषतः इथे प्रचंड संख्येने पर्यटक येत असतात आणि त्यामुळे हा जुना झालेला पूल धोकादायक झाला होता अशी माहिती मिळते. तो कोसळला. त्या दृष्टीने तिथे अशा पर्यटन स्थळी कुठलीही सुरक्षा नसणं किंवा अगदी जुजबी 1-2 लोक सोडून तिथे नसणं हे किती मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं? अशी अनेक पर्यटन स्थळं महाराष्ट्रामध्ये आहेत. नाही, एकतर जर ते धोकादायक असेल तर तो बंद करायला पाहिजे होता. हो. पण आता ही ती वेळ नाही. मला वाटतं आता तातडीने सरकारने लोकांना जाऊन मदत करणे ही हाय प्रायोरिटी आहे. हो. आणि एकदा मदत झाल्यावर आपण कलेक्टर कडून याचा रिपोर्ट घेऊन जे काय करायचंय ते करू. पण आता महाराष्ट्र सरकारने आणि पुण्याच्या प्रशासनाने तातडीने तिथे जाऊन मदत करण्याचं जे कलेक्टरांनी सांगितलंय हे पूर्ण ताकदीने करण्याची गरज आहे.